25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महापूजेने संपन्न होणार आहे. या एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असताना आज संतांच्या पालखीनं पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केला असताना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठीची जी रांग आहे ती रांग गोपाळपूरच्या पुढे गेल्याचे चित्र सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होतं. त्यानंतर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सुरू होती. मात्र सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही गर्दी वाढत गेली व मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी जे लाकडी बॅरिकेड्स उभारले होते ते संपून ही दर्शन रांग स्वेरी कॉलेजकडे पुढे गेल्यानं भाविकांना रस्त्यावरच उभे राहावे लागलं असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहेत. प्रशासनानं तात्पुरत्या स्वरूपात बांबू व दोर लावून रांग पुढे नेत असल्याचे चित्रही दिसत होते. मात्र आषाढी वारीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना प्रशासनाचं नेमकं नियोजन कुठे चुकले असा सवाल आता विचारला जातोय. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची विक्रमी गर्दी होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले असताना सुद्धा या गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यामध्ये प्रशासन चुकले आहे का असाही प्रश्न आता विचारू जावं लागलाय. सध्या तरी विठुरायाच्या दर्शनासाठी येणारा भाविक हा रस्त्यावरती उभा असून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची लाईट उभे केले चित्र या ठिकाणी दिसत आहे. एकीकडे प्रशासन सातत्यानं वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावरती सुविधा देत असताना पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये इतके दुर्लक्ष का केले जाते असा प्रश्नही आता भाविकांमधून उपस्थित केला जाऊ लागलाय. तुर्तास तरी भाविकांची गर्दी वाढल्यानं एकंदरीतच प्रशासनाचं नियोजन कोलमडले चित्र सध्या तरी या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.